नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे डी.आर. आणि आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आजचा हा संदेश विशेष म्हणजे फार महत्वाचा ठरणार आहे. हा संदेश एक गांभीर्याने तुमच्यापर्यंत देणार आहे, कारण या संदेशामध्ये मला आनंद होत नाही. कारण आनंद चांगल्या गोष्टीचा साजरा करायला पाहिजे, किंवा आनंद त्या गोष्टीचा होतो की ज्या गोष्टीपासून काहीतरी लाभ होणार आहे. परंतु चिन्ह असे दिसत आहेत की चिन्ह या वातावरणाकडे बघून असं भकास वातावरण झालेलं आहे, आणि आज थोडंसं उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. परंतु यापूर्वी मी संदेश दिला होता की मान्सून वेळेवर येणार आहे. त्याचप्रमाणे वेळेवर मान्सून केरळमध्ये आला, परंतु या आलेल्या मान्सूनचा मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भागामध्ये इथल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे की नाही, हे महत्वाचं आहे. मान्सून आला, गाजावाजा होत आहे, सर्वांना आनंद बी होत आहे आणि तो वेळेवर बी आलेला आहे. परंतु हा पाऊस खरंच आता आपल्या राज्यामध्ये सर्वदूर पडणार आहे का, हे महत्वाचं आहे. कारण आता इथून पुढे पेरणी करण्यायोग्य पावसाची गरज असते, आणि त्या पेरणी योग्य पावसाची आपण सर्वच जण वाट पाहत असतो. परंतु आता तो पाऊस केव्हा येणार आहे, त्या संदर्भामध्ये हा संदेश महत्वाचा ठरणार आहे. कारण यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की मान्सून पूर्व पाऊस आपल्या राज्यामध्ये 4 आणि 5, 6 जूनला आपल्याकडे पडणार आहे. त्या अनुषंगाने 4-5 तारखेला काही भागामध्ये पडला, परंतु काही भागामध्ये पडला नाही. बरोबर आहे. परंतु जिथे पडलाय ते मी सांगितलं होतं, आणि हे पेपरमध्ये जे तुम्ही पाहताय ते 4 आणि 5 तारखेला चांगल्याच काही जिल्ह्यामध्ये, काही मंडळामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. परंतु आज 7 जून, ही 7 जूनची म्हणजे मृगाची तारीख असते, आणि मृग 8 जूनला आपल्याकडे हा मृग पंचांगानुसार आपण धरतो, आणि जूनला मृगाच्या तारखेच्या आणि ह्या मुहूर्तावर पाऊस पडतो, अशी वर्षानुवर्षांची खात्री आहे. असली तरी यावेळेस मात्र हा मान्सून त्या तारखेला आपल्या शेतामध्ये पोहोचत नाही. शेतकरी बंधूंनो, जर तुमच्याकडे 5 आणि 10 मिनिट असतील तरच हा संदेश व्यवस्थित शांत मनाने ऐका, अन्यथा थोडस याला तुम्ही स्किप करू शकता. कारण मीही हा संदेश फार गांभीर्याने देत आहे. कारण आतापर्यंत दिलेले जे काही पावसाचे अनुमान आहेत किंवा पावसाचा अंदाज आहे, त्या अंदाजावर एक विश्वास ठेवून आजचा हा अंदाज तुमच्यापर्यंत मांडत आहे. कारण आपल्याकडे मान्सून जो आहे तो मान्सून प्रत्येक वर्षी, जसं कोकण आहे, कोकणच्या नंतर आपला मुंबई आहे, या पद्धतीने आपल्याकडे हा प्रवास या मान्सूनचा चालत राहतो. परंतु यावेळी या मान्सूनचा जो प्रवास आहे तो बदललेला आहे. मान्सून आपली दिशा बदलत आहे. मान्सून यावेळेस जो काही आहे तो मान्सून केरळ, कोकण आणि कोकणपट्टीचा जो काही भाग आहे, या भागामध्ये उद्याच्या 8 तारखेपासून फार जोरदार सक्रिय होणार आहे. परंतु या सक्रियतेचा फायदा तिथे असलेल्या जे काही कोकणचा जो काही भाग आहे, केरळचा जो काही भाग आहे, त्या भागाशी लगत असलेला कर्नाटकचा जो काही भाग आहे, या भागामध्ये ह्या पावसाला दिशा मिळत आहे, आणि हा जो मान्सून आहे तो त्या दिशेने वेगाने समोर जात आहे. त्यामुळे या पावसाची सर्वात जास्त तीव्रता जी आहे ती कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये सर्वात जास्त राहणार आहे. त्याच पलीकडं जसं की लातूर जिल्हा आहे, लातूर जिल्ह्यामध्ये जो काही देगलूर वगैरे जो काही परिसर आहे, देगलूर लातूर जिल्ह्याचा जो कर्नाटक बाउंड्रीचा जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये उद्याच्या 8 तारखेपासून तर येणाऱ्या 12 तारखेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस पडणार आहे. लातूरच्या लगत असलेला जो काही नांदेड जिल्हा आहे, या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वदूर नाही तर काही भागामध्ये हा पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे हा पाऊस कर्नाटकचा जो बिदर, भालकी जो परिसर आहे, या परिसरामध्ये सर्वात चांगला होणार आहे. परंतु एक दुःख वाटतं की पाऊस आपल्या राज्यामध्ये येऊन राज्याच्या काही सीमांवर जोरदार पडणार आहे, परंतु मराठवाड्यातला भाग खरंच तहानलेला राहणार आहे का? आजच्या परिस्थितीने, आजच्या ज्या काही अंदाजाने दिशा तर अशीच दिसत आहे की समोर
जरी 8 तारखेला आपल्याकडे पाऊस आला, तो हा 8 तारखेचा पाऊस नाशिक, मनमाड, पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी हा होणार आहे, तो देखील कमी प्रमाणामध्ये. तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, त्या जिल्ह्यामध्ये मात्र शेतकऱ्यांना या पावसाची प्रतीक्षाच पाहावं लागणार आहे. इथे पावसाचं अत्यल्प प्रमाण राहणार आहे. काही भागामध्ये पडेल तर काही भागामध्ये पडणारही नाही. तसंच हा पाऊस विदर्भातला जो काही भाग असेल, विदर्भ सुद्धा आता जून मध्ये उन्हाळ्यासारखा जो काही आभास आहे, हा आभास विदर्भामध्ये सुद्धा जाणवायला लागेल. तसंच खानदेशमध्ये जसं की जळगाव असेल, खानदेशचा जो काही परिसर आहे, चाळीसगाव असेल वगैरे वगैरे जो काही परिसर आहे, या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा सांगायचंय की आपल्या भागामध्ये सुद्धा पाऊस हा खंड स्वरूपाचा आणि विस्तृत स्वरूपाचा पडणारा आहे. ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता नाहीये. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, हा जो संदेश आहे, हा संदेश खरंच फार कठोर मनाने तुमच्यापर्यंत देत आहे. कारण खरं सत्य फार महत्वाचं असतं. जर पाऊस पडणार नसेल तर नाही पडणार किंवा पडणार नाही हे सांगणं सुद्धा माझं ते कर्तव्य मी समजतो. कारण आभाळाकडे बघून, ढगाकडे बघून अंदाजा देणारे पुष्कळ आहेत, परंतु खरंच त्याला कुठेतरी अभ्यासाची जोड ठेवून जर अंदाज तुमच्या फायद्याचा होत असेल तर कदाचित तो माझ्यासाठी तो एक भाग असेल. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, पेरणीची गडबड करू नका. जिथेही पाण्याची शाश्वती आहे अशा ठिकाणी हळद आणि कपाशी ची लागवड करू शकता. परंतु पेरणी सोयाबीन वगैरे जे आहे, ते सोयाबीन वगैरे पेरू नका. कारण पेरणी योग्य पाऊस कदाचित 15 जूनच्या नंतरच आपल्याकडे होईल. तसं काही भागामध्ये, काही जिल्ह्यामध्ये, काही ठिकाणी हा पडू शकतो. तर त्यावेळेस आपल्या जमिनीच्या ओलाव्यानुसार किंवा पाण्याच्या आवश्यकतेनुसार तो निर्णय स्थानिक लेवलवर तुम्ही घ्या. कोणत्याही हवामान अभ्यासकावर जास्त विश्वास ठेवून आपली शेती करणं म्हणजे धोक्याचं होऊ शकतं. मी एवढं तुम्हाला सांगेल. कारण जे काही विज्ञान आहे, जे काही भाग आहे, ज्याचे त्याचे तर्क असतात, त्या तर्कानुसार काही करतात. काही लोक खरंच काही सेवाभाव म्हणून तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोकांना फक्त पैशाची ओढ म्हणून काही लोक या माध्यमांचा वापर करून लोकांची दिशाभूल करून स्वतःचे व्हिडिओ चालवत असतात. अशा लोकांपासून थोडंसं सावध राहून जे काही तुम्हाला योग्य वाटतं त्या योग्य माणसाची निवड करून त्याचं ऐकून थोडंसं या हवामानाबद्दलची माहिती स्वतःकडे ठेवून आपण आपल्या कामाचं नियोजन करावं. आणि शेतकरी बंधूंनो, हो, काही नाही, कुठे पडतो कुठे नाही हा अंदाज असतो. ज्या बी शेतकऱ्यांना अजूनही संभ्रम असतो त्या लोकांनी माझ्या कॉमेंटमध्ये मात्र फक्त हे विचारतात बरेचसे की आमच्याकडे पाऊस पडला नाही, तुम्ही सांगितलं होतं. परंतु मला हेही सांगू असं वाटतं की ज्या ठिकाणी पाऊस पडला तिथल्या शेतकऱ्यांनी कॉमेंटमध्ये सांगितलं की आमच्याकडे पाऊस पडला, तर ते देखील थोडंसं एक हिताचं राहतं किंवा चांगलं काहीतरी तुमच्याकडून मला काहीतरी एक वेगळी अपेक्षा असते, ती अपेक्षा सुद्धा पूर्ण होते. तेव्हा आपल्या भागात कुठे पाऊस पडणार आहे आणि पडणार का नाही पडणार त्याबद्दलची माहिती ठेवण्यासाठी तुम्ही मला कॉमेंटमध्ये तुमचं गाव आणि नाव पाठवू शकता. तसेच कैलासराव बोराडे पाटील म्हणते ज्यांचं की पुणे येथे काही कामानिमित्त त्यांचं काम चालू असताना त्यांची सुद्धा बारबार चौकशी होत असते की पुणे या ठिकाणी पाऊस पडणार आहे का आणि केव्हा पडणार आहे. तेव्हा मी बोराडे पाटील यांना सांगू इच्छितो की पुणे आणि चांदवड वगैरे जो काही परिसर आहे या परिसरामध्ये 7 आणि 8 म्हणजे उद्या आणि परवाच्या दिवशी चांगला पाऊस होणार आहे. परंतु 9 तारखेपासून तेथेही सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता फार कमी आहे. हा संदेश सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरेल. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, हा संदेश आवर्जून इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.